तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आयसोटोप्स म्हणजे काय ते समजून घेऊयात. तर सगळ्यात सुरुवातीला आधी आपण एक्झाम्पल बघूयात आयसोटोप्सचे. कार्बन 12 आणि कार्बन 13 हे दोन आयसोटोप्स आहेत एकमेकांचे. कसं आहे ना पोरांनो, आयसोटोप्स म्हणजे एकाच आई वडिलांचे हे लेकरं आहेत हो. जसं की एक असतो चकुला आणि एक असते चकुली, तसंच आहे. एक आहे कार्बन 12 आणि एक आहे कार्बन 13. आता ह्यांचा ऍटॉमिक नंबर सेम असतो. ऍटॉमिक नंबर म्हणजेच काय? नंबर ऑफ प्रोटॉन्स. मग सेम ऍटॉमिक नंबर, सेम नंबर ऑफ प्रोटॉन्स, आणि जेवढे प्रोटॉन्स असतात तेवढेच काय असतात? इलेक्ट्रॉन्स. सेम नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स. त्यांना आपण काय म्हणतो? आयसोटोप्स. आता एकाच आई वडिलांचे लेकरं आहेत म्हटल्यावर एकाच घरात राहणार ना. मग आयसोटोप्सची पोझिशन पण पिरियोडिक टेबल मध्ये कशी असते? सेम पोझिशन असते. पिरियोडिक टेबल मध्ये आयसोटोपची पोझिशन कशी असणार आहे? सेम. पण ते जुळेत का? ट्विन्स आहेत का एक्झॅक्ट सेम असायला? नाही. मग डिफरन्स काय आहे त्यांच्यामध्ये? ऍटॉमिक मास नंबर त्यांचा काय असणार आहे? डिफरंट असणार आहे. ऍटॉमिक मास नंबर म्हणजे काय? नंबर ऑफ प्रोटॉन्स अँड नंबर ऑफ न्यूट्रॉन्स. प्रोटॉन्स तर सेम आहेत, न्यूट्रॉन कसे असणार आहेत? डिफरंट. मग ऍटॉमिक मास नंबर कसा असेल? डिफरंट. म्हणून आपण काय म्हणतो? डिफरंट नंबर ऑफ न्यूट्रॉन्स, डिफरंट ऍटॉमिक मास नंबर. ठीक आहे. आता ते ट्विन्स नाही आहेत म्हणजेच ते सेम असणार आहेत का? नाही. एक आहे चकुला, एक आहे चकुली. मग फिजिकल प्रॉपर्टीज कशा असतील त्यांच्या? वेगवेगळ्या. म्हणजेच काय? डिफरंट फिजिकल प्रॉपर्टीज. ठीक आहे. कळालंय मग आयसोटोप्स म्हणजे काय? सेम नंबर ऑफ प्रोटॉन्स बट डिफरंट नंबर ऑफ न्यूट्रॉन्स. ओके.